असताना त्या गावाच्या गाईल्या बाजूला त्या सोपान विहिरीला सोपान विहिरी बाजूला त्या ठिकाणाला अक्कावाले मायावा निघून आली होती बाबा पाण्याचं घडा घेऊन पाणी भरण्याला अक्कावाली मायावा पाणी भरण्याला आल्यानंतर काय प्रकार होऊ लागला काय झाला का आणि तिकट्यात मात्र पाणी भरून गेली होती त्या ठिकाणीला आग्रवाड्याला ते त्याच गावातल्या मात्र आणि सासूघरच्या सुनामा या घरच्या लेकी सासूघरच्या सुनामा घरच्या लेकी तितक्या त्या ठिकाणाला देवगडा बत्ताला गेला होता काय म्हणत होता सासू घरच्या सुनाला वेल सुनाला माया घरच्या गेला वेल गेला पाण्याला त्या चाल्या वेल चाल्या पाण्याला त्या चाल्या वेल चाल्या त्या सोपाण्याच्या हिरीला पाण्याला ते येताना सोपाण्याच्या हिरीला काळेच्या पायाला घास काळेच्या पायाला गेलेल्याला पडकार झाल्या आली किरत लोकाला 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 विचाराच्या पेढेला पेढेला विचाराच्या पेढेला पेढेला तुझ्या सुनाला सुनाला माझ्या लेकीला लेकीला कधी नाही बघितलं कधी नाही बघितलं कधी नाही बघितलं देवर गेले पप्पाला जाऊन त्या सातेरी भारूवर थांबल्याला काय केला जाऊन थांबला असताना काय प्रकार होऊ लागलेला विचार केला म्हणे धेनाचा त्या ठिकाण्याला सासूघरच्या सुना माई घरच्या लेकी सासूघरच्या सुना माई घरच्या लेकी पाण्याला आल्यानंतर प्रकार घडलेला हे जेवण गेले पप्पाला हिरी भरल्या बाजूला थांबला असताना आमच्या अक्कावानी मायवाचा वाडा कुठं असेल म्हणून त्या ठिकाण्याला विचारू लागला त्या ठिकाण्याला सासूघरच्या सुनाला मायघरच्या लेकीला देवगड्या बाप्पाना देवगड्या बाप्पाला डोळ्याला बघती त्या सासूघरच्या सुना मायघरच्या लेकी कोण्या बाबा गावचा कोण्या शिवचा आला कधी या ठिकाण्याला आणि या जागेला आलेला आम्ही कधी बघितला नव्हता आम्ही कधी डोळ्याला तुला पाहिलं नाही त्या ठिकाण्याला कशी न केलाच तुझं आलेली कारण सांगायला तुझं नाव सांगा रे बाबा आणि एवढा लागला सांगायला देव लेख बिरापाचा देवाचा मैत्राया अख्खावानी मायवा मदनगिरी गावात आहे त्याला बोलवून येणार करता आलो या ठिकाण्याला म्हणताना त्या ठिकाणाला मायवाचा